नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,000 रुपये येणार आहेत। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपया देऊन त्यांचा पीक विमा पूर्ण केलेला आहे, त्या शेतकऱ्यांना आज 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 20,000 रुपये येणार आहेत। आता हे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रुपये येणार आहेत सविस्तर पाहायचं आहे। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन पीक विमा आणि शेतकऱ्यांबद्दलच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या सर्वात अगोदर पाहायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहायला गेलो तर 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज 20,000 रुपये येणार। नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर पीक विम्याच्या वितरणास सुरुवात झाली आहे। आज सकाळपासूनच अनेकांच्या खात्यावरती पीक विमा जमा झालेले आहेत। आज 14 जिल्हे आणि उद्या 14 आणि परवा 8 जिल्हे असे टोटल 36 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झाले आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा जमा होत आहे आणि किती टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे सविस्तर आपल्याला पाहायचा आहे। हा पीक विमा जमा झालेला आहे। तुम्हाला पीक विम्याचे पैसे आलेत का नक्की बघायचं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आणि सूचना करण्यात आली आहे की तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा झाल्या लगेच काढून घ्यायचा आहे। याचं कारण आहे की ते पण तुम्हाला पुढे समजणारच आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता बघा कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होऊ लागला आहे। आता याची माहिती तुम्हाला इथे सांगतो की सकाळपासून या 9 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच मित्रांनो सकाळपासून आतापर्यंत 9 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झालेला आहे आणि इथून पुढे आज रात्रीपर्यंत पुढील 9 जिल्ह्यात आता पीक विमा जमा करण्यात येणार आहे। तर चला पाहूयात जिल्ह्यांची नावे। म्हणजे आता पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून सोडण्यात आलाय तर त्या जिल्ह्यांची नावे सांगतो। आणि तर जर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जर अजून पीक विमा जमा झालेला नसेल तर तुमच्या बँकेच्या खात्यात आला नसेल तर नेमकं काय करायचं ते तुम्हाला पुढे समजणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही 1 रुपया भरून 2024 या वर्षामध्ये पीक विमा भरला असेल तर बघा कोणत्या 9 जिल्ह्यांत सकाळपासून पीक विमा सोडण्यात आलेला आहे। तर त्या पहिल्या जिल्ह्याचे नाव आहे मित्रांनो सोलापूर। सोलापूर या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही जणांना 3,000 रुपये विमा सोडलेला आहे, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक कोणता आहे त्यानुसार 10,000 पीक विमा सोडला आहे। म्हणजेच पिकानुसार पीक विमा देण्यात आलेला आहे। तर काहींच्या खात्यावरती डायरेक्ट 15,000 रुपयांचा पीक विमा त्यांच्या पिकानुसार सोडला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्वारी पिकाचे मोठे नुकसान मागच्या वर्षी झालं होतं, त्यामुळे अनेकांना 7,000 रुपये पीक विमा जमा झाल्याचे शेतकऱ्यांनी आता सांगितलेलं आहे। तर बघा तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे का नक्की चेक करायचं। आता सोलापूर जिल्ह्यामध्ये तर सांगितलं तर टोटल 14 जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा सोडण्याचे आदेश कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत। तर सकाळपासून या 9 जिल्ह्यात पैसे येऊ लागले। त्यातील पहिला जिल्हा आणि सांगितलं सोलापूर, तर दुसरा जिल्हा तो म्हणजे मित्रांनो सातारा। या जिल्ह्यामध्ये सकाळपासून पीक विम्याचे काहींना 5,000 तर काहींना 10,000 तर काहींना डायरेक्ट 20,000 इतका पीक विमा जमा होत आहे। ज्या शेतकऱ्यांची शेती जास्त आहे, त्यांचं नुकसान 2024 मध्ये जास्त नुकसान झालेलं आहे, तर त्यांच्या खात्यावरती जास्त रक्कम सुद्धा त्यांच्या पिकाच्या मानानुसार हे पैसे येऊ लागले। त्यानंतर 3 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो जालना। या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा सकाळपासून जमा होऊ लागला। तर अजून कोणत्या 9 जिल्ह्यांमध्ये पीक विमा रात्री 12 वाजेपर्यंत जमा होणार आहे बघा। आजच रात्री 12 वाजेपर्यंत जमा होणार आहे। त्यानंतरचा 4 नंबरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मागच्या वर्षी शेती पिकाचं खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं होतं। 1 रुपया भरून
अनेक शेतकऱ्यांनी तशा प्रकारे अर्ज सुद्धा केला होता, तर त्यांच्यासाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। सर्वात जास्त पीक विमा हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईची झाली आहेत आणि त्यांना देण्यात आलेला आहे। त्यानंतर 5 नंबरचा जो जिल्हा आहे तो तर यामध्ये पैसेही जमा झालेले आहेत, तर तो म्हणजे नाशिक। नाशिक जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या बाग आहेत आणि या द्राक्षाच्या बागांमध्ये अगदी मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे नुकसान झाले होते 2024 मध्ये, तर यांचा पीक विमा हा सर्वात जास्त आलेला आहे। तुम्ही तर नाशिक जिल्ह्यातील असाल आणि जर तुम्हाला अजून पण एक विमा पण आलेला नसेल तर नेमकं तुम्हाला काय करायचे आहे ते पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा व शेवटपर्यंत नक्की बघा। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे पुणे, तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता डायरेक्ट काहींना 3000 तर काहींना 10,000 काहींना 20,000 रुपयांचा पीक विमा आलेला आहे। अशा प्रकारे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होऊ लागलाय। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा झालाय की नक्की चेक करायचे। जर झाला नसेल तर नेमकं काय करायचं तेही या व्हिडिओमध्ये समजणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा सकाळपासून जमा होऊ लागला आहे। त्यानंतरचा पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होऊ लागला आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे पुढचा म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक मला तुमच्या बँकेचे खाते लवकरात लवकर चेक करायचे आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा सकाळपासून जमा होऊ लागला आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही त्या शेतकऱ्यांनी त्यांची बँक खाते लवकरात लवकर चेक करायचे आहेत व पीक विमा जमा देखील होऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, 2024 या वर्षामध्ये अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा घेतला होता, तर अशा काही शेतकऱ्यांना पीक विमा जमा देखील झाला नाही। तर बघा पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया भरून पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा जो आहे तो मिळालेला आहे। तो म्हणजे आता पुढे पाहू शकता नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळू लागलेला आहे। त्यानंतरचा पुढचा जो जिल्हा आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या देखील जिल्ह्यामध्ये सकाळपासून पीक विमा जमा झालेले आहेत, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा पीक विमा मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। पीक विमा सोडण्याचे आदेश हे दिलेले असून त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंब्याची शेती केली जाते। आंबा पिकाचं सर्वात जास्त पीक विमा हा असतो, त्यामुळे आंबे पीक सुद्धा नुकसान भरपाई शासनाकडून मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून जमा होऊ लागले आहे। तुम्ही जर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहात तर तुमच्या सुद्धा पीक विमा सकाळपासून जमा झालेला असेल, तुम्ही तुमच्या बँकेचे खाते एकदा नक्कीच चेक करा। त्यानंतर पुढचा जिल्हा पाहायला गेलं तर रायगड जिल्हा हा पूर्णपणे कोकणातला जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये सुद्धा शेती पिकाचं पावसामुळे अनेक व मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। जर 1 रुपया भरून या पीक विमा योजनेमध्ये तुम्ही अर्ज भरला असेल तर तुम्हाला सुद्धा हा पीक विमा सकाळपासून तुमच्या खात्यावरती जमा होऊ लागला आहे। जर अजून पण तुम्हाला पीक विमा जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही तुमच्या खात्यावरती हा पीक विमा जमा नक्की होणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी। रत्नागिरी जिल्हा हा रत्नागिरीचा फेवरेट हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असतो। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा सकाळपासून येऊ लागला, तर काही शेतकऱ्यांना आज रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा पीक विमा येण्याची दाट शक्यता आहे। आता कृषी विभागाने सांगितल्यानंतर आता पुढचा जिल्हा आहे नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पीक विमा त्यांच्या बँकांमध्ये पाठवण्यात आलेला आहे।
तुम्ही तुमच्या बँकेचे खाते आधार कार्डला लिंक केले असेल तर तुम्हाला सुद्धा हा पीक विमा नंदुरबार जिल्ह्यामध्ये जमा होऊ लागलाय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हा पीक विमा सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर बुलढाणा जिल्ह्यामधील असाल आणि तुम्हाला जर अजून पण पीक विमा आलेला नसेल तर तुम्ही थोडं थांबायचं आहे। तुम्हाला आज पैसे नसतील तर उद्या परवा असे 2-3 दिवसांमध्ये हा पीक विमा वाटण्याचे आदेश स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत आणि पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावर देखील हा 20,000 रुपये जमा होतील। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर अजून पीक विमा आला नसेल तर तुम्ही बीड जिल्ह्यातील आहात का एकदा नक्की चेक करा, कारण बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची चौकशी सुरू झालेली आहे। कारण या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी 2024 मध्ये घोटाळा करून पीक विमा घेतलेला आहे। जर तुम्हाला अजून पण पीक विमा जर आलेला नसेल तर तुम्हाला उद्या परवा 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती विमा मिळणार आहे। परंतु जर तुम्ही चुकीच्या मार्गाने गायरान जमीन दाखवून रोड कडेची जमीन अशा प्रकारच्या तुमच्या 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असेल आणि असा देखील तुमच्या अर्जामध्ये नोंदवलेलं असेल तर तुम्हाला हा पीक विमा येणार नाही। कारण स्वतः मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जे गैरमार्गाने आणि पीक विमा 2024, 23, 22 मागील 5 वर्षापर्यंत घेतले असतील तर त्यांच्या चुकीच्या मार्गाने जर आढळल्या असतील तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा तर मिळणारच नाही, वरून त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येणार आहे। तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक अपडेट करिता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्ही कोणत्याही नवीन अपडेट पासून वंचित राहणार नाहीत। धन्यवाद।